1930-35 सालाच्या दरम्यान आमच्या गावामध्ये राजा आणि काशा असे दोन सख्खे भाऊ राहत होते. दोघांची घरं वेगवेगळे पण एकाच बखळीमध्ये होती. बरं, या दोन घरामधलं अंतर इतकं छोटं होतं की या पडवीवरनं सहज भिरकवलेली गोष्ट समोरच्या घराच्या ओटीवरती जाऊन पडत असे. राजाचा मुलगा रघु हा गावामध्येच राहून शेतीच्या कामामध्ये आपल्या बापाला मदत करत असे. पण काशाचा मुलगा दत्ता मात्र काही वर्षापूर्वी गाव सोडून गेला होता. मुंबईला जाऊन वायरमनचा एक कोर्स करून त्याच्यामध्येच नंतर थोडंसं प्रावीण्य मिळाल्यावर त्याने मुंबईमध्ये वायरिंगची कामं घेण्याचा आणि बाकीची छोटी मोठी इलेक्ट्रिकलची दुरुस्ती करण्याचा व्यवसाय स्वतःचा सुरू केला आणि पुढच्या 2-4 वर्षामध्ये त्याचा तिथे चांगला जम बसला. आपलं कुटुंबही या दत्ताने मुंबईमध्येच ठेवलेलं होतं. आता हा राजा जो होता म्हणजे आमच्या काशाचा मोठा भाऊ, तो विचाराने, मनाने आणि वृत्तीने थोडासा तिरकस चालणारा होता. आपल्याला पैशाला पैसा जोडण्यामध्ये या राजाचा कुणी हात धरत नव्हतं. केवळ शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच थोडीशी सावकारी कर, थोडीशी कुठेतरी या भागाची त्या भागाची विक्री कर, असं करत करत 4-2 पैसे रोज तो आपल्या गाठीला जोडत असे. त्या मानाने त्याचा मुलगा रघु जो होता तो एक कल्ली किंवा एक मार्गी होता. त्याला कशात काही रस वाटत नसे आणि त्यामुळे या राजाला आपल्या मुलाची म्हणजे रघुची दिवसेंदिवस काळजी वाटायला लागली. 1935च्या दरम्यान या दोन्ही भावांचं म्हणजे राजाचं आणि काशाचं वय 50च्या आसपास होतं. आता आपण गेल्यानंतर आपल्या मुलाचं म्हणजे रघुचं काय होणार अशी थोडीशी चिंता या दरम्यानच्या काळामध्ये राजाला वाटायला लागली. आणि निदान आता आपले सामायिक म्हणजे वडिलोपार्जित असलेली शेती जी 5-7 एकराची होती ती तरी सगळीच्या सगळी आपल्या रघुला मिळायला पाहिजे असा कुठेतरी डाव रचायचं त्याच्या मनामध्ये आलं. आता ही शेती जर आपल्या मुलाला म्हणजे रघुला मिळायला पाहिजे तर ती सगळ्यात पहिल्यांदी आपल्या धाकट्या भावाच्या म्हणजे काशाच्या घशामधून बाहेर पडली पाहिजे. मग ती आपल्या नावावर आली आणि ते सगळं गणित जर जमलं तर मग आपण गेल्यानंतर ही सगळीच्या सगळी 5-7 एकराची शेती आपल्या रघुची होऊन जाईल आणि मग त्याला तशी काही ददाद उरणार नाही असा विचार किंवा असं गणित या राजाने आपल्या मनाशी मांडायला सुरुवात केली. आणि त्याच्या नेहमीच्या वृत्तीमुळे ते गणित एकदा पक्क झाल्यावर त्याने त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. आता या सगळ्या शेतीवरती आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी या राजाने जे पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे नियमितपणे दरवर्षी तो शेतीचा जो खंड म्हणजे सरकारी कर असे तो स्वतः जाऊन हा राजा भरत असे. आता वास्तविक पाहता काशा आणि राजा या दोघांची जमीन म्हटल्यावर दोघांनी अर्धा अर्धा हा खंड भरला पाहिजे. पण थोडासा पुढाकार घेऊन आपल्या काशा म्हणजे धाकट्या भावाला अंधारामध्ये ठेवून राजा हा स्वतःच कर जाऊन भरायला लागला. आता ही बाब तलाठ्याच्या लक्षामध्ये आली पण त्याने तिकडे काही फारसं लक्ष दिलं नाही, कारण त्याला खंड किंवा शेतसारा मिळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. कोण भरतं याच्याशी फारसं काही त्याचं देणं घेणं नव्हतं. आता राजाने हळूहळू काशाबरोबर बोलायला सुरुवात केली की तुझा मुलगा दत्ता मुंबईमध्ये चांगला स्थिरस्थावर झालेला आहे. आज ना उद्या तो तुला मुंबईला घेऊन जाईल असं मला आता वाटायला लागलंय. त्यावर काशा जो सरळ मार्गी सरळ सोट होता तो या राजाला सांगायचा, बाबा उद्या काय वाढून ठेवलेलं आहे हे मला काही माहिती नाही. जोपर्यंत माझे हातपाय चालतायत तोपर्यंत आपल्या घरच्या शेतीमध्ये घाम गाळावा असं माझ्या मनात आहे. आणि उद्या जर हातपायच चालले नसे झाले तर मला सुद्धा दत्ताकडे जाण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही.
पण परमेश्वराने ती वेळ माझ्यावर आणू नये अशी सकाळ संध्याकाळ मी देवाला प्रार्थना मात्र करतो. आता आपण टाकलेला हा पहिला फासा काही बरोबर बसला नाही हे राजाच्या लक्षामध्ये आलं, की काशा बाबा एकदम त्याला अनुमोदन देऊन मी आता काय मुंबईला निघून जाणारच आहे असं जे राजाला अपेक्षित होतं तसं काही बोलला नाही. थोड्या दिवसानंतर पुन्हा एकदा हाच विषय वेगळ्या पद्धतीने त्याने काशाजवळ काढला, पण काशाच्या विचारामध्ये तसूभरही काही फरक पडला नव्हता. आता लवकरात लवकर या सगळ्या जमिनीचं वाटप होण्याच्या आधी ही सगळी जमीन आपल्या मुलगा रघुकडे कशी सरकवता येईल याचा विचार थोड्याशा जलद गतीने या राजाने करायला सुरुवात केली. त्याने मग तलाठ्यालाच याच्यामध्ये ओढायचं ठरवलं आणि शेवटी एक दिवस तलाठ्याच्या पुढे जाऊन आपली सगळी पानं रिकामी केली आणि त्याला सांगितलं की बाबा आज ना उद्या आमच्या 2 भावांनंतर ही जमीन रघुला मिळाली पाहिजे असं मला वाटतंय आणि गावचे तलाठी म्हणून हे सगळं साहेब तुमच्या हातामध्ये आहे. आता तलाठ्याला या व्यवहारामध्ये थोडासा आपलाही खिसा गरम होण्याची चिन्ह दिसायला लागल्यावर त्याने या राजाला पण हवा भरायला सुरुवात केली. त्याने या राजाला सांगितलं की बाबा काशाची जर काही हरकत नसेल तर तसा कागद आपल्याला बनवता येईल आणि राजा तू हा कागद लवकरात लवकर बनवून घे, कारण आजकाल कोणाचा आयुष्याचा काही भरोसा राहिलेला नाही आणि मी सुद्धा इथे किती वर्ष तलाठी म्हणून असेल हेही काही मला सांगता येत नाही. आता तलाठ्याने ही जी साखर पेरणी केली त्याच्यामध्ये तलाठ्याचा खिसा गरम होणार आणि ही जमीन आपल्या हातामध्ये किंवा रघुच्या नावावर पडणार हे राजाला जरा जरा स्पष्टपणे दिसायला लागलं. आता ही जमीन तू माझ्या सरळ सरळ नावावर करून दे असं तलाठ्याला सांगणं म्हणजे थोडासा आपला होणारा खर्च वाढवणं असं आहे हे त्या चाणाक्षर राजाला कळत होतं. त्यामुळे तलाठ्याने इतकं दार उघडल्यानंतरही पटकन त्या दारामध्ये शिरावं असं या राजाला काही वाटेना. तो मधून मधून आपल्या धाकट्या भावाशी काशाशी असंच काहीतरी उलटं सुलटं अगड पगड बोलत असे. नंतर कधीतरी दत्ता म्हणजे या काशाचा मुलगा जेव्हा चाकरमानी म्हणून गावामध्ये येत असे तेव्हाही असंच काहीसं गोल बोलून बाबा आता तुला या जमिनीची काही गरज नाही, मुंबईमध्ये तुला रोख पैसे रोजच्या रोज मिळतात, इथे जळलं काय किती घाम गाळला तरी हाताला नक्की काय लागेल हे सांगता येत नाही असं पूर्ण नकाराने भरलेलं वाक्य किंवा भाषण हा राजा मोठ्या शिताफीपणे या दत्ताच्या समोर म्हणजे काशाच्या मुलासमोर करायला लागला. आता याच्या मागचा जो सगळा खेळ होता तो ना काशाच्या लक्षात आला ना दत्ताला जाणवला. त्यामुळे हो नाही करत आपले चाकरमानीपणाचे 2-4-10 दिवस घालवून हा दत्ता परत मुंबईची वाट सुधारत असे. आता हा आपण टाकलेला पेच जवळजवळ घट्ट करायची वेळ येऊन ठेपलेली आहे असं राजाला वाटायला लागलं आणि एक दिवस त्याने सरळ काशाला सांगितलं की दत्ताला काही जागेची गरज नाही आहे, तो काही शेती करणार नाही आहे आणि सरळपणे तू जर संमती देऊन माझ्या नावावर आणि नंतर या रघुसाठी ही जमीन सोडलीस तर बरं होईल. त्यावर काशा थोडासा सावध झाला, पण आपल्या भावाला सरळ वाकड्यामध्ये जाऊन उत्तर न देता त्याने थोडंसं बोटचेप्पेपणाचं धोरण अवलंबलं आणि तो म्हणाला की बाबा रे मी आहे असाच एक दिवस वर निघून जाईन आणि मग तू दत्ता रघु या जमिनीचं जे काही करायचं ते करा. याचा अर्थ काशाला सरळ संमती पत्र देऊन राजाच्या नावावर जमीन करण्याची इच्छा नाही हे लक्षात आलं. आता राजाने थोडीशी वेगळ्या पद्धतीची
आखणी करायला सुरुवात केली आणि त्याने तलाठ्याला गाठून एक दिवस त्या तलाठ्याला पढवलं. पुढच्या 4-8 दिवसामध्ये हा तलाठी एक दिवस सकाळी आपली धोपटी म्हणजे दप्तर घेऊन या काशाच्या घरी आला आणि त्याची सगळी थोडीशी सरकारी भाषेमध्ये जशी चौकशी करतात तशी करायला सुरुवात केली. आता तलाठ्यासारखा सरकारी अंमलदार आपल्या घरी येऊन आपल्या जमिनीची चौकशी करतोय म्हणजे याच्यामध्ये या तलाठ्याचं सरकारी कामाचंच काहीतरी बिनसलेलं आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठीच हा सगळी चौकशी करतोय असा आमच्या काशाचा कुठेतरी गैरसमज झाला. तलाठी प्रश्नांची फैर झाडत होता की बाबा तू आता पहिल्यासारखं शेतामध्ये काम करत नाहीस तरी अर्धेलीने म्हणजे अर्धा वाटा तू पिकामधला घेतोस ते काही बरोबर नाही. तुझा मुलगा दत्ता तर इकडे कधी फिरकतही नाही म्हणजे उद्या जर गावची पंचमंडळी बसली तर याचा वारस म्हणून दत्ताच्या मागे कोणी उभं राहणार नाही. असं सगळं जसं राजाने त्या तलाठ्याला पढवलं होतं त्याच पद्धतीने एक एक टप्प्याने थोड्याशा दमामध्ये घेत या तलाठ्याने काशावरती दडपण आणायला सुरुवात केली. आता हे दडपण पुरेसं झालं असं जेव्हा तलाठ्याला वाटलं तेव्हा त्याने परत एकदा निर्वाणीचा इशारा म्हणावा असा आमच्या या काशाला दिला आणि तो तिथून नाहीसा झाला. ही सगळी बाब तलाठ्याने नंतर गावाबाहेर एका हॉटेलमध्ये बसून राजाला सविस्तरपणे सांगितली आणि राजाला त्या तलाठ्यानेच पुढे सांगितलं की तुम्ही आता असं करा की या काशाला जाऊन सांगा की बाबा ही जमीन तू जर सरळसोटपणे याचं काही केलं नाहीस तर मला आता कोर्टामध्ये जावं लागेल. कारण कोकणी माणूस सगळ्यात जर कशाला घाबरत असेल तर तो कोर्टाला आणि कज्जाला. कज्जा म्हणजे खटला. कोर्ट खटलं हे कोकणी माणसाला तसं मुळामध्ये मनापासून काही आवडत नाही कारण याच्यामध्ये वकिलांची धन होते आणि जे पक्षकार भांडतात त्यांच्या हाताला काही लागत नाही. हा कोकणातल्या माणसांचा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे. आता तलाठ्याने जसं पढवलं तसं या राजाने काशाला एक दिवस येऊन सांगितलं की बाबा तलाठी असं म्हणतोय की तुम्ही जर आपापसात ठरवून कोणाच्या तरी एकाच्या नावावर ही जमीन केली नाही तर उद्या तंटा बखेडा होईल. हे सगळं कामकाज कोर्टामध्ये जाईल आणि सगळ्यात शेवटी ही आपण आपली वडिलोपार्जित जमीन आजपर्यंत जी सांभाळून ठेवली आहे ती सगळी सरकार जमा होईल. आता हा बाण काशाच्या वर्मी लागला आणि काशाला सुद्धा आपल्या या जमिनीचं नंतर काय होणार याची काळजी वाटायला लागली. पण राजाने सुचवल्याप्रमाणे आणि तलाठ्याने धमकावल्याप्रमाणे ही जमीन सगळीच्या सगळी एका संमती पत्राने राजाला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला देऊन टाकावी असं काही त्याला वाटेना. त्याने तातडीने मुंबईला दत्ताला पत्र टाकलं आणि जमिनीचा काही व्यवहार करायचा आहे म्हणून तू 2-4 दिवसाची सवड काढून तातडीने निघून ये असं दत्ताला पत्र टाकून कळवलं. हे पत्र दत्ताला मुंबईमध्ये मिळाल्यानंतर थोडीशी कामं आपल्या हातावेगळी करून 2-4 दिवसाची सुट्टी मिळेल अशी एक तजवीज करून हा दत्ता मुंबईहून निघून आमच्या गावामध्ये हजर झाला. काशाने थोडंसं रडत भेकत हे सगळं दत्ताला सांगितलं की आता या जमिनीचं काहीतरी करायला पाहिजे नाहीतर हा राजा म्हणजे तुझा काका आणि माझा मोठा भाऊ कोर्ट कचेरी करण्याची दाट शक्यता आहे. आता कोर्ट कचेरीचं नाव निघाल्यावर हा दत्ता सुद्धा थोडासा हबकला आणि या भानगडीमध्ये आपण पडता कामा नये असं कुठेतरी त्याने काशाला सुचवायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर आपली हक्काची असलेली जमीन सरळ सोटपणे आपल्या काकाला म्हणजे राजाला द्यायला पाहिजे असं कुठे या दत्ताला वाटेना. आता गावातल्या माणसांना जेव्हा यक्ष प्रश्न किंवा जटिल समस्या उभ्या राहत
तेव्हा ते गावच्या खोताकडे येत. खोत म्हणजे त्यावेळचा सरकारी सारा जमा करणारा अंमलदार. त्यावेळेला ज्या गावची म्हणजे निव्याची खोती माझ्या आजोबांकडे म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांच्याकडे होती. गावच्या खोताना म्हणजे माझ्या आजोबांना त्यावेळेला सगळेजण आदराने बापू म्हणत. या बापूंच्या पुढे या दत्तांनी आपली सगळी कैफियत मांडली आणि शेवटी जेव्हा त्यांना सांगितलं की बाबा आम्ही सरळसोटपणे ऐकलं नाही तर आमचा काका कोर्ट कचेरीची बाब आता करायला लागलाय. आणि एवढं सांगून झाल्यावर दत्ताने खोताना म्हणजे बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना सरळसोट सांगितलं की बाबा मुंबईमध्ये मी स्वतःचा उद्योगधंदा करतो, पण त्याच्यातून फार बक्कळ पैसा मिळतो असं मात्र नाही. कधी वर कधी खाली असाच माझा धंदा चाललेला आहे. त्यामुळे या कोर्ट कचेरीमध्ये लागणारे पैसे ओतण्यासाठी माझ्याकडे काही पैसे नाहीत. आता माझ्या आजोबांनी दत्ताकडनं ही सगळी घटना जेव्हा ऐकून घेतली तेव्हा आज कुठेतरी आता या गोष्टीची निर्गाठ सोडवायला पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं. आत्तापर्यंत राजाच्या सगळ्या कारवाया, काशाचं दबलेपण हे उडत उडत बातम्यांच्या स्वरूपामध्ये माझ्या आजोबांपर्यंत पोचत होतं. पण माणसाच्या चांगुलपणावर माझ्या आजोबांचा जो विश्वास होता त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की राजाने किती घिसाडगाई केली तरी आपल्या सख्या भावाची सगळी जमीन आपल्या घशामध्ये घालेल असं आजोबांना काही वाटत नव्हतं. आता सगळ्या गोष्टी या स्तराला आल्यावर म्हणजे डोक्याच्या वर पाणी जाईल अशी शक्यता निर्माण झाल्यावर त्या दत्ताला आमच्या आजोबांनी जवळ बोलवून घेतलं आणि आपल्या हातातल्या मुठीतली एक गोष्ट त्याच्या हातामध्ये दिली आणि त्याच्या कानाला लागून थोडी बहुत त्याच्याशी कानगोष्ट केली. आता दत्ता म्हणजे काशाचा मुलगा खोताकडे गेला आहे ही खबर जेव्हा राजाला म्हणजे त्याच्या काकाला कळली तेव्हा तो राजा तातडीने पायामध्ये वाहणा घालून आमच्या घरी म्हणजे खोताच्या घरी आला. आणि त्याच वेळेला माझे आजोबा मुठीतनं काहीतरी काढून त्या दत्ताच्या हातात देत होते आणि त्याच्याशी काहीतरी कान गोष्ट करत होते. हे राजाने सरळसोट आपल्या डोळ्यांनी चक्षुर्वे सत्य म्हणतात तसं पाहिलं. दत्ता निघून गेल्यानंतर राजाने आजोबांशी परत इकडची तिकडची बोलणी सुरू केली आणि माझे आजोबा म्हणजे गावचे खोतच दत्ता कशासाठी आला होता हे सांगायला सुरुवात करतात का अशी वाट बघत बसला. गावचे खोत म्हणजे आजोबा सुद्धा 12 गावचं पाणी प्यायलेले होते. त्यामुळे त्याला हवा असलेला विषय आमच्या आजोबांनी बिलकुल काढला नाही. आता खोताकडनं काही बातमी कळत नाही आणि आपण इथे तरतरा आलो त्याच्यातनं जे काही हासिल व्हायला पाहिजे ते काही होत नाही म्हटल्यावर या राजाने आपला रस्ता सुधारला आणि तो आपल्या घरी गेला. घरी गेल्या गेल्या समोरच्या घरात राहणाऱ्या काशा आणि त्याच्या मुला दत्ताला ऐकू जाईल अशा मोठ्या मोठ्या आवाजामध्ये हा राजा आपल्या बायकोशी आणि मुलगा रघुशी बोलायला लागला. तो बोलत असं होता की बाबा आता ही जमिनीची बाब सरकार दरबारी जाणारे निश्चित आहे. त्याच्यासाठी आता मरणाचा पैका खर्च करायला लागणार. खरं म्हणजे आपण मेहनतीने मिळवलेला पैसा हा उगाच उगाच वकिलाच्या सरकारच्या तलाठ्याच्या घशात घालण्याचं खरं काही कारण नाही. मलाही ते आवडत नाही. पण आपल्या सख्या भावाने आपल्यावरती ही वेळ आणलेली आहे. त्यामुळे आता जो काही पैसा खर्च करावा लागेल तो करण्याशिवाय गत्यंतर नाही. असं हे सगळं जे आपल्या घरामध्ये हा राजा बोलत होता त्याचा शुद्ध हेतू हाच होता की समोर असलेल्या काशा आणि दत्तानी हे ऐकावं आणि आता आपण मोठ्या तालेवारासारखे लागेल तेवढा पैसा खर्च करून ही जमीन ताब्यामध्ये घेतल्याशिवाय काही राहत नाही हा आपला निश्चय त्यांच्यापर्यंत पोचावा.
आता आपण तालेवार आहोत, आपण पैसे जमवून बसलेलो आहोत आणि लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची आज आपली मानसिक तयारी आहे. हे कळल्यानंतर काशा आणि त्याचा मुलगा दत्ता थोडेसे हबकतील, घाबरतील आणि आपल्याला पाहिजे ते निमूटपणे करून देतील असा काहीसा होरा या राजाचा होता. आता दुपारच्या वेळेला हे एवढं सगळं बोलून आपला संदेश योग्य त्या शब्दामध्ये समोरच्या काशा आणि दत्तापर्यंतकडे, आता आपल्या मनातलं हे सगळं एवढ्या मोठ्या मोठ्या शब्दात आपल्याच घरात राहून बोलून योग्य तो संदेश या काशा आणि दत्तापर्यंत पोहोचवल्याचं समाधान राजाला लाभलं आणि नंतर त्याच्यावर त्यांची जी काही प्रतिक्रिया येते त्याची वाट बघत आपल्या घरी हा राजा दबा धरून बसला. संध्याकाळपर्यंत काशा किंवा त्याचा मुलगा दत्ता काही मांडवली करायला किंवा काही समजुतीच्या गोष्टी करायला या राजाच्या घरी काही आले नाही. होता होता तोच दिवस तसाच मावळला, रात्र झाली, सगळ्यांची जेवणं झाली. राजाच्या मनामध्ये मात्र येणारे वेगवेगळे विचार त्याला स्वस्थ बसून देत नव्हते. सर्वसाधारणपणे 8:30-9, फार फार तर 9:30 वाजता आमच्या गावातले सगळ्यांच्या घरातले दिवे तोपर्यंत मालवले जात असत आणि लोक झोपी जात असत. आज मात्र रात्री 10 वाजून गेले तरी समोरच्या घरामध्ये म्हणजे काशाच्या घरामध्ये असलेला दिवा म्हणजे त्यावेळचा कंदील अजूनही चालत होता आणि तो चालू असलेला कंदील बघून इथे राजाचं मन आणि जीव वर खाली होत होता. आता शेवटी या गोष्टीचा काहीतरी सोक्ष लावलाच पाहिजे असं म्हणून त्याने आतमध्ये या दोघांचं काय बोलणं चाललं आहे ते आपण गुपचूप घराच्या जरा जवळ जाऊन खिडकीच्या बाहेर उभं राहून ऐकावं, म्हणजे यांचं जर काही आतमध्ये प्लॅनिंग चाललं असेल तर ते आपल्याला कळेल असा विचार शेवटी राजाच्या मनामध्ये आला आणि अतिशय दबक्या पावलांनी समोरचं अंगण पार करून काशाच्या घराच्या जवळ जी खिडकी होती त्या खिडकीच्या खाली हा राजा उभा राहिला. आता आतमध्ये काशा आणि त्याचा मुलगा दत्ताचं जोरदार संभाषण चालू होतं. दत्ता आपल्या काशाला म्हणजे बापाला समजावून सांगत होता की बाबा, आपल्याला आपली जमीन सांभाळायची असेल तर खर्च हा करायलाच लागेल. आता हे कोकण सोडून मी मुंबईत गेल्यामुळे मला तसा पैका अडका भरपूर मिळतो, त्यामुळे 5, 50, 100, 200, 5,000 पर्यंत जरी खर्च करायला लागला तरी माझी काही ना नाही, पण ही जमीन मात्र ही तुमच्याकडेच राहायला पाहिजे आणि नंतर ती मला मिळायला पाहिजे. सरकार जमा होता मात्र काही कामा नये. आता हे सगळं आतलं बोलणं जेव्हा बाहेर राजाच्या कानावर पडलं तेव्हा तो तिथे गारठायला लागला. पण आता हे कसं साध्य करणार आहेत याबद्दल त्यांचा जो काही आडाखा किंवा पुढचा प्लॅन आहे तोही ऐकून घ्यावा म्हणून आणखीन जरा भिंतीला चिकटून हा राजा कानामध्ये प्राण आणून आतमध्ये चाललेलं बोलणं ऐकायला लागला. त्याच्यावर आतला काशा त्या दत्ताला सांगत होता की बाबा, तू म्हणतोयस खरा, पण येताना तू काही पैसे घेऊन आलायस का? आणि आला असलास तर किती पैसे आणलेस ते सांग आणि ते इथेच ठेवून जा, म्हणजे जसे लागतील तलाठ्याला द्यायला, सरकारला द्यायला, वकिलाला द्यायला, त्यासाठी मला वारंवार तुला कार्ड टाकून पैसे मागवायची गरज नाही. काशाचं हे बोलणं ऐकल्यानंतर दत्ता लगेच म्हणाला की बाबा, काळजी करू नका, मी आत्ता भरपूर पैसे आणले आणि उद्या मी मुंबईला रवाना व्हायच्या आधी हे सगळे पैसे तुम्ही आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्या. आता त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये तिजोरी म्हणा किंवा असं काही वेगळं नव्हतं, त्यामुळे काशाने आपल्या घरातलंच एक पातेलं आपल्या समोर ठेवलं आणि दत्ताला सांगितलं की बाबा, 1-1 रुपया मोजून आता तू यात ठेव, म्हणजे हे पातेलं असंच भरून ठेवतो आणि मग जसा लागेल तसा खर्च मी करतो.
त्यावर दत्ता म्हणाला की बाबा एका पातेल्याने काय होणार आहे, अहो 2 पातेली घेऊन या, तेवढी आता मी पैशांनी भरून ठेवतो आणि मगच मुंबईला जातो, म्हणजे मी गेल्यावर या जमिनीची तुम्हाला काही काळजी लागून राहायला नको. असं म्हणून एक 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 असे एकामागून एक बंदे रुपये काशानी आणलेल्या पातेल्यामध्ये हा दत्ता मोजून टाकायला लागला. 80, 90, 100, 150, 200 रुपये झाल्यावर एक पातेलं भरलं. दुसरं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये असे 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये करत 250-300 रुपये त्या काळामध्ये म्हणजे 1935 सालामध्ये या दत्ताने एक एक करून पातेल्यामध्ये जमा केले आणि तेही पातेलं भरून टाकलं. आता दर वेळेला 1-1 रुपया टाकल्याचा खणखणीत आवाज बाहेरच्या राजाच्या कानापर्यंत पोहोचत होता आणि तिथल्या तिथे तो थिजून जात होता. असं एकामध्ये पातेल्यात 250 रुपये, दुसऱ्या पातेल्यात 250-300 रुपये जमा करून हे बापले कंदील मालवून म्हणजे दिवा बंद करून झोपी गेले. आता एवढे पैसे जर आल्या आल्या दत्ताने या काशाकडे ठेवलेले असतील तर पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा काशाच कुठेतरी आपल्याला भारी पडेल, हे सरळ सोपं समीकरण राजाने आपल्या मनाशी मांडलं. आणि आता ही जमीन काही आपल्या हाती येत नाही, आपण सगळे केलेले प्रयत्न वाया गेलेले आहेत, तेव्हा उद्यापासून हा विषय आपण बंद करायचा असं मनाशी कुठेतरी ठरवून आणि रघुच्या नशिबामध्ये जे काही व्हायचं असेल ते आपण मेल्यावर होईल अशी एक मनाची समजूत घालून राजा निवांतपणे आपल्या घरी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लगबगीने दत्ता उठला. त्याने आवरावर केली. आधी आपल्या बापाचा, मग समोर राहणाऱ्या राजाचा म्हणजे आपल्या काकाचा, गावातल्या खोताचा, मित्रमंडळीचा निरोप घेऊन दुपारच्या 11च्या एसटी गाडीने तो मुंबईला रवाना झाला. दत्ता एकदा रवाना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा राजा म्हणजे काशाचा मोठा भाऊ खोताकडे म्हणजे आमच्या आजोबांकडे आला आणि त्याने सरळ सांगितलं नाही की बाबा बापूनो, म्हणजे आमच्या आजोबांना त्यावेळेला लोक मोठ्या आदराने बापू म्हणत, बापूनो एक कागद तयार करा आणि या माझ्या वडिलांपासून आलेल्या शेताची तुम्ही म्हणाल तशी वाटणी करून द्या. त्याच्यावर मी आणि काशा आत्ताच्या आत्ता आमच्या हयातीमध्ये सह्या करतो आणि आत्तापर्यंत जे सामायिक म्हणून शेत आहे ते आता अर्ध अर्ध दोघांच्या नावावर एकदा होऊन जाऊन दे, म्हणजे काशाला दत्ताची आणि रघुची मला काही काळजी राहायला नको. कालपर्यंत नागासारखा फणा काढून या काशाच्या वर धावणारा, तलाठ्याला आपल्या बाजूला वळवणारा आणि गेली 5-7 वर्ष ही सगळी सामायिक असलेली जमीन मला एकट्याला देऊन टाक असा लकडा आपल्या धाकट्या भावाच्या मागे म्हणजे काशाच्या मागे लावणारा हा राजा जेव्हा एखाद्या साळसुदाप्रमाणे आमच्या आजोबांच्या पायाशी येऊन आता जमिनीची रीतसर वाटणी करून टाकूया असं म्हणायला लागला, तेव्हा बाकी कोणालाही आश्चर्य वाटलं असतं, पण माझ्या आजोबांना त्याचं आश्चर्य म्हणावं असं काही वाटलं नाही. उलट आपण दत्ताला जो कानमंत्र दिला त्या कानमंत्राने योग्य काम केलेलं आहे अशी एक खूणगाठ आमच्या आजोबांनी आपल्या मनाशी बांधली. आदल्या दिवशी जेव्हा दत्ता आपलं गाऱ्हाणं घेऊन निराश मनाने आजोबांच्याकडे आला होता त्यावेळेला त्याची सगळी हकीकत ऐकून घेऊन आमच्या आजोबांनी बंदे 10 रुपये म्हणजे 10 रुपयाची एक एक नाणी आपल्या मुठीतून या दत्ताच्या मुठीमध्ये दिली होती आणि त्याला एक कानमंत्र दिला होता की राजाला पैशाची घमेंड आहे आणि त्याच्यापेक्षा तुझ्याकडे पैसा जास्त आहे हे त्याला जर कळलं
तरच तो बिळामध्ये परत जाईल. आणि म्हणून आजोबांनी आमच्या दत्ताला सांगितलं होतं की आज रात्री थोडं उशिरा तुम्ही बाप लेक बसा आणि ही 10 रुपयाची जी मी तुला नाणी दिलेली आहे ती एक एक करून परत परत पातेल्यामध्ये टाकल्याचे आवाज या राजाच्या घरापर्यंत पोहोचून दे आणि जवळजवळ तुम्ही बाप लेकाने हे एक एक करून 200, 250, 500 तुम्हाला वाटतील तेवढे आवाज करा, म्हणजे तेवढे रुपये तुझ्याकडे नगद आहेत आणि ते आत्ताच्या क्षणी आहे हे राजाला कळेल आणि मग राजा नक्की माघार घेईल. आजोबांनी दिलेला हा कानमंत्र आणि आपल्या मुठीतून दत्ताच्या मुठीत सरकवलेले 10 रुपये याने काम चोख बजावलं होतं.